जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 244. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यावेळी हनुमत कृपेनं भक्ताचा चित्तलय प्रभुचरणी होतो, त्यावेळेला प्रभुचरण सोडून या जगातली कोणतीही गोष्ट त्या भक्ताच्या मनाला आकर्षित करू शकत नाही. चित्तलयाचा हा बाय प्रॉडक्ट आहे. सर्व संत आम्हाला सांगतात की या जगातल्या गोष्टींपासून निवृत्त कसं होऊ यावर विचार करण्यापेक्षा प्रभुचरणांकडे आम्ही प्रवृत्त कसं होऊ याचा विचार करून, आणि केवळ विचार न करता त्यासाठी सद्गुरूंनी जे साधनं दिलेलं आहे त्या साधनामध्ये आमचं मन किती रमू लागेल याची काळजी जर केली तर खरोखर इतर सर्व काळजी चिंता दूर होतात, असं महाराजांचं सांगणं आहे. आणि ज्या वेळेला असा तो भक्त केवळ आपल्या प्रभुचरणांमध्ये आसक्त असतो, ज्या वेळेला प्रभू सोडून इतर कुणीही काहीही त्याला कधीच आकृष्ट करू शकत नाही, त्या वेळेला मात्र आपल्या प्रभूंच्या विरुद्ध किंवा आपल्या आराध्याच्या कीर्तीच्या विरुद्ध असं काहीही त्याच्या कानावर पडलेलं त्याला सहन होत नाही. म्हणजे इतकं अनेक भक्तांचा हा अनुभव सांगतात. भक्तमाल कथेमध्ये अशा अनेक कथा येतात की जेव्हा जेव्हा कुणीही लोक त्या भक्ताचा उदो करू लागतात ते त्या भक्ताला सहन होत नाही. मुख्यत्वे करून तो जर द्वैत भावामध्ये राहून भक्ती करण्यामध्येच आपलं जीविताचं सारसर्वस्व मानत असेल तर त्याला स्वतःची स्तुती ही विषवत वाटत असते, आणि प्रभूंची स्तुती हे एकच अमृत आहे या संबंध विश्वामध्ये, यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळे अहर्निश त्या भक्ताच्या मुखातून प्रभुस्तुतीच बाहेर पडते. अहर्निश त्याच्या कानांना प्रभुस्तुतीच ऐकावीशी वाटते. अहर्निश त्याच्या नेत्रांना प्रभुचरणच बघावेसे वाटतात. आणि असा जो भक्त असतो त्याच्या हृदयामध्ये आमच्या अंगदासारखा विश्वास निष्ठा निपजते. जसं अंगद हा वालीपुत्र आहे, बलाढ्य आहे, सर्व आहे, पण रावणासारखा शत्रू समोर आहे ज्यानं दिक्पालांना आपलं सेवक करून घेतलंय. असा रावण समोर असताना सुद्धा अंगदाच्या मनामध्ये भीतीचा लवलेश सुद्धा नाहीये. आणि म्हणून आम्हाला तुलसीदास अनेकदा अंगदाच्या मुखातून ऐकवतात की प्रभू कृपा, प्रभू प्रताप यांचं सुमिरन अखंड अंगदाच्या हृदयामध्ये सुरू आहे. आणि त्या प्रभू प्रतापाच्या बळावर किंबहुना तेच त्याचं बल आहे. त्यामुळे ज्याची अवस्था अशी होते त्याला समोर कुणीही असो त्याच्यासमोर आपल्या प्रभूंची थोरवी सांगण्यामध्ये यत्किंचितही भय वाटत नाही. त्या व्यक्तीला काय वाटेल, ती व्यक्ती त्यावरून मला कसं जोखेल यासारखे तुच्छ प्रश्न त्याच्या आयुष्यात स्थान ठेवत नाहीत. आणि त्यामुळे इथे आपण बघितलं की अंगद प्रभूंचा प्रताप वर्णन करतो आहे रावणासमोर की शिवब्रह्मादिक देव ऋषीमुनी ज्यांच्या चरणांची सेवा करण्याची इच्छा करतात त्याच्या चरणांशी तू जा तरच तुझं कल्याण आहे, असं श्रीरामांचं आज्ञापालन करून अंगद सांगतोय. कारण श्रीरामांनी सांगितलंय ना त्याला की शत्रूचंही हित होईल आणि आपलंही हित होईल, असं कर. हा दूताचा स्थायी भाव असतो, असावा हे सुद्धा आम्हाला इथे
तुलसीदास शिकवतायत. दूत म्हणजे केवळ काही राजाचा दूत अशाच अर्थानं नाही. जो कोणी मध्यस्थ असतो, जो कोणी कुठल्याही गोष्टीमध्ये 2 व्यक्तींमध्ये, 2 समाजांमध्ये, 2 राज्यांमध्ये, 2 देशांमध्ये मध्यस्थी करणारा असतो, त्याला या दोन्ही बाजूंचं हित कसं होईल यावर त्याची चित्तवृत्ती चिकटलेली असावी. केवळ एक बाजू घेऊन त्यानं काही बोलू नये, काही करू नये, हे सुद्धा, हा बोधसुद्धा तुलसीदास आम्हाला यातून करतात. पण ज्यावेळी रावण ऐकत नाही हे कळलं, त्यावेळी मात्र त्याला सुनावायला सुद्धा हा अंगद कमी करत नाही. कारण त्याला सुनावण्यामधूनही जर त्याचं हृदय परिवर्तन झालं तर रावणाचंच त्यामध्ये हित होईल हे अंगदाला पक्क माहिती आहे. त्यामुळे या रावण अंगद संवादामध्ये पुढे तुलसीदास आज आम्हाला काय सांगतात बघूया. अंगदाची वाणी ऐकून रावण क्रुद्ध झालाय आणि त्यामुळे सुनी कठोर बानी कपिकेरी कहत दसानन नयन तरेरी खलतव कठिन बचन सब सहऊं नीति धर्म मैं जानत अहऊं. अहंकारीला स्वतः कसा कधीच मी चुकत नाही यावर किती खात्री असते पहा. नाही का? त्यामुळे अंगदाचं कठोर बोलणं ऐकून सुद्धा रावण नयन तरेरी, डोळे वटारून म्हणतो ना आपण, तसा बघतोय त्याच्याकडे आणि म्हणतोय, अरे दुष्टा, तू जे काही मला टोचून बोलतोयस ते यासाठी सहन करतोय की मी नीती आणि धर्म जाणतो. बरं का? रावण करतोय नीतीच्या बाता की मी नीती धर्म जाणतो, त्यामुळे तू जे बोलतोयस ते मी सहन करतो. आतमध्ये या वालीपुत्राविषयी भय निर्माण झालंय हे रावणाने सहजपणे लपवलं इथे. आणि अंगद असतो त्यामुळे म्हणतोय, कह कपि धर्मशीलता तोरी हमहु सुनी कृत परत्रिय चोरी देखी नयन दूत रखवारी बूढ़ी न मरहु धर्म व्रतधारी कानना कबिनु भगिनी निहारी क्षमा कीन्ही तुम धर्म बिचारी धर्मशीलता तव जग जागी पावादर सुहमहु बड़ भागी. अंगदाचं चातुर्य, त्याचं वक्रोक्तीपूर्ण व्यंगोक्तीपूर्ण बोलणं कसं आहे पहा. म्हणतोय, रावणा, तुझी धर्मशीलता मी ऐकून आहे बरं का. परस्त्रीला चोरलंस तू आणि दूताचं कसं रक्षण केलंस ते आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. अशा धर्माचं व्रत धारण करणाऱ्या तू जीव का दिला नाहीस. पहा बरं काय शब्द आहेत अंगदाचे रावणासमोर. म्हणजे खरं हनुमंत सुद्धा अशा निर्भत्सनापूर्ण शब्दात बोलले नाहीत, पण अंगदाला मात्र सहन होत नाहीये. त्यामुळे म्हणतोय, तू धर्म आणि नीतीच्या बाता करतोस. नाक कान कापलेल्या आपल्या बहिणीला बघून तू धर्माचा विचार करून क्षमा केली होतीस का? तुझी धर्मशीलता जगजाहीर आहे. खरंच मी भाग्यवान म्हणून मला तुझं दर्शन झालं. सार्कॅस्टिकली म्हणतोय अंगद की खरंच तूच एकटा धर्म निपुण आहेस. आणि हे जेव्हा असं व्यंग बोलणं अंगदाचं ऐकलं, जनी जल्पसी जड जंतु कपी सठ बिलो कुमम बाहू लोकपाल बल विपुल ससी ग्रसन हेतु सब राहू पुनि नभ सर मम कर निकर कमलनि पर करिबास शोभत भयवु मराल इव शंभु सहित कैलास तुम्हरे कटक माझ सुनु अंगद मोसन भिरिहि कवन जोधाबद तव प्रभु नारी बिरह बलहीना
अनुजता सुदुःख दुःखी मलिना, तुम्ह सुग्रीव कुल द्रुमदो, अनुज हमार भीरु अति सो, जामवंत मंत्री अति बूढ़ा, सो की होई अब समरारूढ़ा, शिल्पी कर्म जानहि नल नीला, है कपि एक महाबलशीला, आवा प्रथम नगरु जेहि जरा, सुनत बचन कह बाली कुमारा. रावण रागावला अंगदाचे बोल ऐकून आणि म्हणतोय, अरे मूढ प्राण्या, वानरा, व्यर्थ बडबड करू नकोस. अरे मूर्खा, माझ्या भुजा तर बघ, सर्व लोकपालांच्या विशाल बळाला ग्रासणारा राहू जणू आहे मी, तशा माझ्या भुजा आहेत. आणि तू हेही ऐकलं असशील की आकाशरूपी तलावामध्ये माझ्या भुजारूपी कमळांवर राहून शिवांसह कैलास पर्वत हंसासारखा शोभून दिसत होता. म्हणजे मी कैलास पर्वताला सुद्धा उचललं होतं याच भुजबलावर, हे रावण अंगदाला सांगतोय. आणि पुढे म्हणतोय, अंगदा ऐक, तुझ्या सेनेमध्ये असा कोण योद्धा आहे जो माझ्याशी भिडू शकेल? तुझा स्वामी तू ज्याच्याबद्दल सांगतोस ते श्रीराम तर स्त्री वियोगामध्ये दुर्बल झालेत आणि धाकटा भाऊ त्यांच्या दुःखामुळे दुःखी आणि उदास आहे. तू आणि सुग्रीव हे नदीच्या 2 तटांवरचे वृक्ष असल्यासारखे आहात. आता उरला माझा लहान भाऊ विभीषण, तो तर आधीच भित्राय. जांबवान मंत्री आहे पण खूप म्हातारा झालाय, आता तो लढाईला कसा काय तयार होणार? नल नील हे शिल्पकार आहेत, त्यांना लढणं काय माहीत. हां, एक वानर मात्र महाबलवान आहे हे खरं. तो पहिल्यांदा इथे आला आणि त्यानं लंका जाळली. हे बोलणं हनुमंताबद्दल ऐकून अंगदानं त्याला तिथंच थांबवलंय मध्येच बोलताना रावणाला. आणि म्हणतोय अंगद, सत्य बचन कहू निशिचर नाहा, साचे हूँ की सकीन पुरदाहा, रावण नगर अल्प कपि दहई, सुनि अस बचन सत्य को कहई, जो अति सुभट सरारे हु रावण, सो सुग्रीव केर लघु धावन, चलई बहुत सो बीर न होई, पठवा खबरी लेन हम सोई. सत्य नगरु कपि जारियु, बिनु प्रभु आय सुपाही, फिरी न गयव सुग्रीव पही, तेहि भय रहा लुकाई. सत्य कहहि 10 कंठ सब, मोहि न सुनि कछु कोह, को न हमारे कटक अस, स्तो सन लरत जो सोह. प्रीति विरोध समान सन, करिय नीति असी आही, जो मृगपति बध मेडु कन्ही, भल की कहई तो काही. यद्यपि लघुता राम कहूँ, तो ही बधे बड़ दोष, तदपि कठिन 10 कंठ सुनु, छत्र जाति कर रोष. एक हनुमंत तेवढा महाबलवान आहे आणि त्यानं लंका जाळली होती. हे बोलणं ऐकताच अंगद म्हणाला, हे राक्षसराज, खरं सांग, खरंच त्या वानरानं तुझं नगर जाळलं होतं का? रावणासारख्या जगद्विजयी योद्ध्याचं नगर एका छोट्याशा वानरानं जाळलं? हे ऐकलं तर कोण खरं म्हणेल? पहा बरं, म्हटलं ना, अंगदाची वक्रोक्ती अशी रावणाच्या हृदयावर घाव घालणारी आहे. त्यामुळे पुढे म्हणतोय, हे रावणा, ज्याला तू मोठा योद्धा मानून प्रशंसा केलीस, तो तर सुग्रीवाचा छोटासा धावत जाऊन निरोप देणारा निरोप्या आहे.
तो चालतो केवळ, तो काय वीर नाही, त्याला आम्ही फक्त बातमी आणण्यासाठी पाठवला होता. पहा बरं, म्हणजे इथे अंगदाला हनुमंताबद्दल कमीपणा दाखवायचा असं नाही, पण म्हणजे आमच्या सेनेमध्ये किती बलशाली योद्धे आहेत हे रावणाला सांगायचंय. म्हणजे हनुमंताला आम्ही केवळ निरोप आणण्यासाठी पाठवलं होतं असं वक्रोक्तीपूर्ण, पण त्यानं तुमचं नगर जाळलं म्हणजे सेना कशी असेल बघ, असं त्याला रावणाला सांगायचंय. आणि पुढे म्हणतोय, खरंच त्या वानरानं प्रभू आज्ञेशिवाय तुमचं नगर जाळून टाकलं का? मला वाटतंय याच भीतीमुळे तो परत आल्यावर सुग्रीवाजवळ गेलाच नाही आणि कुठंतरी लपलाय. बरं का? म्हणजे आपल्याला यावरून लक्षात येतं की अंगद कशा रीतीनं रावणाला, आपण ज्याला म्हणतो ना वाकड्यातच बोलायचं, जर सरळ सांगून समजत नसेल तर वाकड्यात शिरूनच काही गोष्टी कराव्या लागतात, तसं अंगदाचं सुरू आहे इथे. आणि त्यामुळे म्हणतोय की रावणा, तू सांगतोस ते सर्व खरं आहे, मला खरंच राग नाही आला हे ऐकल्यावर. खरंच आमच्या सेनेमध्ये असा कुणीही नाही जो तुझ्याशी लढण्याच्या पात्रतेचा आहे. कारण काय? प्रीती आणि वैर हे दोन्ही बरोबरच्याशी केलं पाहिजे असंच नीती सांगते. सिंहानं बेडकांना मारलं तर त्याला कोण शूर म्हणेल? जरी तुला मारण्यामध्ये माझ्या श्रीरामांचा कमीपणा आहे आणि मोठा दोषही आहे, पण तरी हे रावणा तू लक्षात घे की क्षत्रिय आहेत माझे श्रीराम आणि क्षत्रियांचा क्रोध फार अनावर असतो. पहा बरं, रावणाला सडेतोड उत्तर अंगदानं दिलंय. आणि अशा रीतीनं वक्र उक्ती धनु बचन सर हृदय दहेउरी पुकीस प्रति उत्तर सड सिंह मनहू काढत भट दस सीस हसी बोले उदस मौली तब कपि कर बड़गुन एक जो प्रतिपालयिता सुहित करई उपाय अनेक. अंगदानी म्हणतायत तुलसीदास, वक्रोक्ती रूपी धनुष्यानं वचनरूपी बाण मारून शत्रूच्या हृदयाचा जळफळाट केलाय. दहेव रिपुकी, हृदय दहेव रिपुकीस. बरं का? आणि रावण हा जणू प्रत्युत्तर रूपी चिमट्यानं तो काढत होता ते बाण. बरे का? प्रत्युत्तर आता रावण देतोय, हसून म्हणतोय अंगदाला, वानरामध्ये एक मोठा गुण आहे ज्याचं पालन तो करतो, आणि तोही म्हणजे अनेक उपायांनी कल्याण करण्याचा प्रयत्न करतो. धन्य आहे त्या वानराची म्हणतोय रावण. काय म्हणाला? धन्य की सजो निज प्रभु काजा जह तह नाचई परिहरि लाजा नाची कूति करी लोगर जाई पतिहित करई धर्म निपुनाई अंगद स्वामी भक्त तव जाति प्रभु गुण कसन कहसी ही भांति मैं गुण गाहक परम सुजाना तव कटु रटनी करऊँ नहीं काना. धन्य आहेस म्हणतोय वक्रोक्तीपूर्ण रावण, की वानर धन्य असतो कारण मालकासाठी आपल्या लाज सोडून कुठंही नाचतो. जह तह नाचई परिहरी लाजा, नाचून उड्या मारून लोकांना खुश करतो आणि मालकाचं हित करतो. हीच वानराची धर्मनिपुणता आहे. आणि हे अंगदा, त्यामुळे तुझी जातच स्वामी भक्ताची आहे. मग तू आपल्या मालकाचे गुण अशा रीतीनं का बरं गाणार नाहीस? मी सुद्धा गुणांचा आदर करणारा आणि समजूतदार असा आहे. त्यामुळंच या तुझ्या जे जाळतायत शब्द अशा बडबडीकडं मी लक्ष देत नाही. आणि हे म्हटल्यावर अंगद पुन्हा म्हणतोय, काय संवाद आहे पहा. म्हणाला,
कह कपितव गुण गाहकताई, सत्य पवन सुत मोहि सुनाई, बन बिधंसी सुत बधिपुर जारा, तदपि न तेहि कछु कृत अपकारा, सोई बिचारी तव प्रकृति सुहाई, दस कंधर मैं किन्हीं ढिठाई, देखेऊ आई जो कछु कपि भाषा, तुम्हारे लाजन रोशन माखा. खरंय, तू म्हणतोस ते रावणा, तुझी खरी गुणग्राहकता मला हनुमंतानं सांगितली होती. अशोकवनाचा विध्वंस केला हनुमंतानं, तुझ्या पुत्राला अक्षयकुमाराला मारलं, नगर जाळलं, तरी सुद्धा त्यानं तुझ्यावर काहीच अपकार केला नाही, हे तुझ्या गुणग्राहकतेमुळेच तू समजलास की. हाच तुझा सुंदर स्वभाव विचारात घेऊन मी थोडीशी धृष्टता केली आहे. हनुमंतानं जे काही सांगितलं होतं मला, ते इथं येऊन मी प्रत्यक्षच बघितलं की काय बघितलं? तुम्हरे लाजन रोशन माखा. तुला लाजही नाही, तुला क्रोधही नाही आणि चीडही नाही. आणि हे बोलणं ऐकून रावण पुन्हा म्हणतोय, जऊ असीमती पितु खाए कीसा, कही अस बचन हसा दस सीसा, पितही खाई खाते पुनि तोही, अबही समुझी परा कछु मोही, बाली बिमल जस भाजन जानी, हतऊ न तोही अधम अभिमानी, कहु रावण रावण जग केते, मैं निज श्रवण सुने सुनु जेते, बलिही जीतन एक गयउ पताला, राखेउ बांधिसी सुनहय साला, खेलही बालक मारही जाई, दया लागी बलि दीन छोड़ाई, एक बहोरी सहस भुज देखा, धाई धरा जिमि जंतु विशेषा, कौतुक लागी भवन लैयावा, सो पुलस्ती मुनि जाई छोड़ावा, एक कहत मोहि सकुच रहिया सकुच अति, रहा बालिकी खाख, इन्ह महु रावण तई कवन, सत्य बदहि तजी माख. जेव्हा रावण म्हणाला की अरे वानरा, तुझी अशी बुद्धी आहे म्हणूनच तू तुझ्या बापाला खाऊन टाकलंस, असं म्हणून रावण जोरजोरात हसायला लागला. आणि अंगद म्हणतो यावर, बापाला खाल्ल्यावर तुलाही खाल्लं असतं, पण आता लगेच माझ्या मनात वेगळीच गोष्ट आली आहे. अरे नीच रावणा, अभिमान्या, वालीच्या निर्मळ कीर्तीला तू पात्र झालास हे समजून मी तुला मारत नाही. वालीच्या, माझ्या वडिलांच्या कीर्तीमुळे मध्ये तुझ्यामुळे भर पडली. त्यामुळे आता हे सांग, जगात रावण किती आहेत? मी जितके रावण कानांनी ऐकलेत माझ्या, ते सांगतो तुला, ऐक. पुन्हा अंगद वक्रोक्तीपूर्ण बोलणं, रावणाचे पराभव त्याच्या समोर लिस्ट करून सांगतोय. म्हणतोय, एक रावण बलीला जिंकण्यासाठी, बळीराजाला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता. तेव्हा त्याच्या मुलांनी त्याला पागेत, घोड्यांच्या पागेत बांधून घातलं असं मी ऐकलं होतं. मुलं खेळत होती आणि जवळ जाऊन त्याला मारत होती. असा एक रावण, म्हणजे तूच, असं त्याला सांगायचंय. बळीलाच दया आली तेव्हा त्यानं त्याला सोडून दिलं. मग सहस्रार्जुनानं एक रावण बघितला. त्यानं धावत जाऊन एखाद्या विचित्र प्राण्यासारखं समजून त्याला पकडलं, म्हणजे तुला पकडलं असं सांगतोय. मजा म्हणून तुला घेऊन तो घरी गेला तेव्हा पुलस्त्य मुनींनी, म्हणजे तुझ्या आजोबांनी जाऊन तुला सोडवलं, त्याला सोडवलं त्या रावणाला, असं सांगतोय अंगद. आता अजून एका रावणाची गोष्ट सांगताना मात्र मला फारच संकोच वाटतोय, कारण तो बराच वेळ माझ्या वडिलांच्या वालीच्या काखेमध्ये होता असं ऐकलंय.
यांपैकी तू कोणता रावण? चिडू नकोस, खरं खरं सांग. म्हणजे हे तिन्ही रावण तूच होतास आणि कसा पराभूत होऊन लज्जित झाला होतास हे आठव, हे अंगद रावणाला सांगतोय. आणि हे सांगितल्यावर रावण म्हणतो, सुनुसठ सोई रावण बलसीला, हरगिरी जान जासु भुजलीला, जान उमापती जासु सुराई, पूजे ऊजे ही सिर सुमन चढ़ाई, सिर सरोज निज करनी उतारी, पूजे अमित बार त्रिपुरारी, भुज विक्रम जानहि दिगपाला, सठ अजहू जिनके उरसाला, जानहि दिग्गज उर कठिनाई, जब जब भीरऊ जाई बरियाई, जिन्हके दसन करालन फूटे, उर लागत मूल कई बटूटे, जासु चलत डोलती मिधरनी, चढ़त मत गज जिमिल घुतरनी, सोई रावण जग विदित प्रतापी, सुनहि न श्रवण अलीक प्रलापी, तेहि रावण कह लघु कहसी, नर कर करसी बखान, रे कपि बर्बर खर्ब खल, अब जाना तव ज्ञान. रावणाचे पराभव त्याच्यासमोर सांगितल्यावर रावण क्रुद्ध झाला आणि म्हणतोय, अरे मूर्खा, हो बरोबर, तोच रावण मी आहे, ज्याच्या भुजांचं बळ कैलास पर्वत जाणतो, ज्याची शूरता उमापती महादेव जाणतात, ज्यांना मी माझी शिररूपी पुष्प अर्पण करून त्यांची पूजा केली होती. समजून घे मी कोण आहे, असं सांगतोय रावण अंगदाला. अनेक वेळा मी त्रिपुरारी शिवभगवानांची माझी शिररूपी कमळं आपल्या हातांनी कापून अर्पण करून पूजा केली आहे. अरे मूर्खा, माझ्या भुजांचा पराक्रम दिक्पालांना ठाऊक आहे, आजही त्यांच्या मनात तो बोचतोय. सर्व दिग्गज माझी छाती किती कठोर आहे ते जाणतात. जेव्हा जेव्हा मी जाऊन त्यांना भिडलो तेव्हा त्यांचे दात माझ्या छातीवर व्रणसुद्धा निर्माण करू शकले नाहीत. उलट माझ्या छातीला भिडताच एखाद्या मुळ्याप्रमाणे ते तुटून गेले. मी चालतो तेव्हा पृथ्वी हादरते. रावण सांगतोय की ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या नावेत मस्त झालेला हत्ती चढतो तेव्हा ती नाव डगमगते, तसा मी चालायला लागलो की पृथ्वी हादरते. तोच जगप्रसिद्ध प्रतापी रावण मी आहे. त्यामुळे काय तू अलीक प्रलापी, खोटी बडबड करणाऱ्या, तू कधी आपल्या कानांनी ह्या रावणाबद्दल ऐकलेलंच नाहीस का? अशा या महान प्रतापी आणि जगप्रसिद्ध रावणाला तू छोटा म्हणतोस आणि त्या माणसाला मोठा म्हणतोस. अरे दुष्टा, असभ्य आणि क्षुद्र माकडा, आता मी समजलो तुझं शहाणपण. अशा रीतीनं रावण अंगदाची निर्भत्सना करतोय. यावर पुन्हा अंगद रागानं क्रुद्ध झालाय आणि सुनी अंगद सकोप कहवानी, बोलू संभारी अधम अभिमानी, सहस बाहु भुज गहन अपारा, दहन अनल सम जासु कुठारा, जासु परसु सागर खर धारा, बूढ़े नृप गणित बहुबारा, तासु गर्भ जेहि देखत भागा, सोनर क्यों दस शीस अभागा, राम मनुज कसरे सठ बंगा, धन्वी कामु नदी पुनि गंगा,
पशुसुरधेनु कल्पतरुरुखा अन्नदान अरु रस पीयूषा बैनतेय खग अहि सहसानन चिंतामणि पुनि उपलदसानन सुनुमति मंद लोक बैकुंठा लाभ की रघुपति भगति अकुंठा सेन सहित तव मान मथि बन उजारी पुर जारी कसरे सठ हनुमान कपि गय भुज तव सुत मारी सुनु रावण परिहरि चतुराई भजसी न कृपा सिंधु रघुराई जौखल भयसी राम कर द्रोही ब्रह्म रुद्र सक राखिन तोही मूढ़ वृथा जनि मारसी गाला राम बयर अस होई ही हाला तव सिरनि कर कपिन के आगे परिहहि धरनि राम सर लागे ते तव सिर कंदुक समनाना खेलिहहि भालु की सचौगाना जब ही समर कोपिहि रघुनायक छुटिहहि अति कराल बहुसायक तब की चली ही अस गाल तुम्हारा अस बिचारी भजो राम उदारा सुनत बचन रावण पर जरा जरत महानल जनुकृत परा. रामांचा अपमान केलेला बघून त्यांना माणसाप्रमाणे बघितलेलं बघून अंगदाला सहन झालं नाही. त्यामुळे रावणाचं बोलणं ऐकून अंगद रागानं म्हणाला, अरे नीच गर्विष्ठ रावणा, सांभाळून बोल. ज्याचा परशु सहस्रबाहूच्या भुजारूपी वनाला जाळण्यासाठी अग्नीसारखा होता, ज्याच्या परशुरूपी समुद्राच्या प्रवाहामध्ये अगणित राजे अनेक वेळा बुडून गेले, त्या परशुरामांचा गर्वसुद्धा ज्यांना बघताच गळून गेला. अरे अभागी दशमुखा, ते मनुष्य असतील का? अरे मूर्ख उन्मत्त रावणा, रामचंद्र काय मनुष्य आहेत? कामदेव हा काय सामान्य धनुर्धारी आहे? आणि गंगा काय सामान्य नदी आहे का? कामधेनू सामान्य गाय आहे का? आणि कल्पवृक्ष काय सामान्य वृक्ष आहे का? अन्नदान हे काय सामान्य दान आहे का? आणि अमृत हा काय साधा रस आहे का? पहा बरं, कशा सुंदर उपमा दिल्या आहेत अंगदानं, की श्रीरामचंद्र मनुष्य नाहीत. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं. या गोष्टी ज्यानं जाणल्या तो खरा साधक, तो खरा भक्त. आपलं आराध्य हे मनुष्य रूपामध्ये दिसायला लागलं की आमच्याकडून खूप मोठा अपराध घडतोय हे समजून जावं. ज्यावेळी महाराज आम्हाला केवळ एक मनुष्य आहेत असं वाटायला लागतं, त्यावेळेला आम्ही त्यांच्या वचनांचं पालन करूच शकत नाही. ज्यावेळी महाराजांमध्ये प्रत्यक्ष राम दिसतील, ज्यावेळी प्रत्यक्ष भगवंतच त्यांच्या मुखातून आम्हाला उपदेश करतायत हे समजेल, त्यावेळी खऱ्या अर्थानं त्यांचं प्रत्येक वचन ही प्रभू आज्ञा म्हणून आम्ही सांभाळू आणि पाळू. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी अंगदानं इथं सांगितल्या आहेत त्या केवळ रावणासाठी नाहीत, तर रावणरूपी जो दुष्ट विचार, दुष्ट बुद्धी, लौकिक बुद्धी, माईक बुद्धी ही दुष्ट बुद्धीच असते. आमच्या महाराजांचं एक खूप सुंदर वचन आहे, दुर्बुद्धी कोणती? जी भगवंतापासून दूर करते ती दुर्बुद्धी. म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्हाला भगवंताशिवाय ओढतात आपल्याकडे, त्या गोष्टींना आम्ही बळी पडू नये यासाठी प्रथम आपल्या आराध्यामध्ये, सद्गुरूंमध्ये रामरूप, भगवंत रूप बघता आलं पाहिजे. हा उपदेश अंगद इथे आम्हाला करतोय. इथे प्रत्यक्ष श्रीराम आहेत सगुण साकार रूपामध्ये. त्यामुळे म्हणतोय रामचंद्र काय मनुष्य आहेत का? कामदेव हा काय सामान्य धनुर्धारी आहे का? म्हणजे गंगा नदीला सामान्य नदी समजू नये हे सुद्धा सांगितलंय.
आम्ही जातो आणि अनेक वेळा संत आम्हाला सांगत असतात की गंगा नदीत किती घाण झाली आहे हे बघण्यासाठी जाऊ नका, तिथं अंग धुवायला जायचं नाही आहे, मन धुवायला जायचं आहे. ज्यावेळी गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर मन पवित्र झालं हा दृढ भाव असेल त्याला खऱ्या अर्थानं गंगा स्नान पावलं. अशा रीतीनं या काही गोष्टी फार मर्मग्राही आहेत ज्या तुलसीदास आम्हाला अंगदाच्या मुखातून सांगतायत. अन्नदानाबद्दल सांगितलंय पहा. हे काय सामान्य दान आहे का? आमच्या महाराजांचा प्राण होता. नामा खालोखाल त्यांनी अन्नदानाला महत्त्व दिलंय. त्यामुळे अन्नदान हे काही सामान्य दान नव्हे. म्हणून म्हटलं ना, ज्या ज्या गोष्टी सद्गुरू करत असतात त्या गोष्टी ईश्वर सम मानून जो पाळतो तो शिष्य. कारण त्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आम्ही आमच्या माईक बुद्धीनं लावूच शकत नाही. अनेकदा असा विकल्प येतो, यायचा त्यावेळी सुद्धा लोकांच्या मनामध्ये, की महाराज लोकांना फुकट खायला का घालतात? महाराजांना आवडायचं नाही असं म्हटलेलं. रामाचे पाहुणे आहेत असं महाराज म्हणायचे नाही का? त्यामुळे कोणतीही गोष्ट जी आहे सद्गुरूंनी केलेली ती डोळे झाकून त्यावर पूर्ण विश्वास ज्याचा बसतो तो पोचतो. कारण त्याला पोचायचं कुठं नसतंच. सद्गुरू चरणाशी तो असा घट्ट बसलेला असतो की तिथून हलण्याची त्याची इच्छाच नसते. काही मिळवावं, काही समजावं ही भावना सुद्धा जिथं पूर्णपणे गळून जाते तिथं खऱ्या अर्थानं शरणागती होते. त्यामुळे अमृत हा काही सामान्य रस नव्हे वगैरे गोष्टींनी रामांचं निज स्वरूप इथे अंगद रावणाला सांगतोय. पुढे म्हणतोय, गरुडाला तू काही सामान्य पक्षी म्हणशील का? शेषाला साधा सर्प म्हणशील? हे रावणा, चिंतामणी काय साधा दगड आहे का? अजून ऐक मूर्खा, वैकुंठ काय सामान्य लोक आहे का? श्रीरामांची रघुनाथांची भक्ती म्हणजे काय साधा लाभ वाटला का तुला? लाभ की रघुपती भगती अकुंठा? हे मूर्खा, रघुनाथांची भक्ती हा काय साधा लाभ वाटला का? हेच कळत नाही. खूप अवघड आहे कळणं. तुलसीदासांनी क्षणोक्षणी आम्हाला भक्तीचं महत्त्व का सांगितलंय? कारण भक्ती करायची तर लहान व्हावं लागतं. आणि लहान होणं या इतकं कर्म कठीण काही नाही या माईक बुद्धीनं. त्यामुळे रघुनाथांची भक्ती मिळणं म्हणजेच लहान होणं आहे भक्ताच्या दृष्टीनं. हे ज्याला कळेल त्याला खऱ्या अर्थानं ती रघुनाथांची भक्ती पावते असं म्हणतात संत. त्यामुळे अंगद विचारतोय, हा काय साधा लाभ वाटला का रघुनाथांची भक्ती? सांगितलं ना भगवंतांनी, मी सर्वांना सर्व देईन, मोक्षसुद्धा देईन, पण माझी भक्ती मिळणं खूप क्वचित मी कुणाला देतो असं सांगितलं भगवंतांनी भागवतामध्ये, गीतेमध्ये सुद्धा. पुढे अंगद म्हणतोय की हनुमंताबद्दल सांगितलंस तू, त्यानं सेनेसह तुझा मान मर्दन केलं, तुझा मान कापून म्हणजे तुझं नाक कापून टाकलं, अशा रीतीनं तुझा अपमान केलाय. अशोकवन उद्ध्वस्त केलं, तुझ्या पुत्राला मारून लंका नगरी जाळून जो परत गेला त्याचं तू काही वाकडं करू शकला नाहीस. त्यामुळे हे दुष्टा, तो हनुमान काय साधा वानर वाटला तुला? असा अंगद विचारतोय रावणाला. आणि पुढे म्हणतोय, रावणा, अरे स्वतःचं मोठेपण सोडून दे आणि ऐक रे. कृपा समुद्र असलेल्या माझ्या प्रभू रघुनाथांचं भजन तू का करत नाहीस? अरे दुष्टा, तू श्रीरामांचा वैरी झालास तर तुला ब्रह्मदेव आणि रुद्रसुद्धा वाचू शकणार नाहीत. फुकटची घमेंड मिरवू नकोस. अरे मूर्खा, श्रीरामांशी वैर केल्यानं तुझी स्थिती अशी होईल की तुझी सगळी मुंडकी रामांचे बाण लागता क्षणी वानरांसमोर जमिनीवर पडतील. ती अस्वलं आणि वानरं तुझी ती डोकी चेंडूप्रमाणे उडवून खेळ खेळतील. आणि जेव्हा हे रघुनाथ माझे युद्ध करतील, त्यांचे अत्यंत तीक्ष्ण बाण सुटतील, तेव्हा तुझ्याशी वटवट, तुझं असं बोलणं, असं गाल तुम्हाला म्हटलंय, चालू शकेल असं वाटतं का तुला? असा विचार कर आणि कृपाळू श्रीरामांना भज. अंगदाचं हे बोलणं ऐकून रावण परजरा म्हटले की जणू प्रचंड आगीमध्ये तुपाची आहुती, तूप पडावं आणि पुन्हा ती आग भडकून उठावी, तशी रावणाच्या अंगाची लाहीलाही झाली.
पुन्हा रावण त्याला प्रत्युत्तर देतोय. कुंभकर्ण अस बंधु मम सुत प्रसिद्ध सक्रारी, मोर पराक्रम नहीं सुनही, जितेऊ चराचर झारी. सठ शाखा मृग जोरी सहाई, बांधा सिंधु इहई प्रभुताई. नाघही खग अनेक बारी सा, सुरन होही ते सुनु सब कीसा. मम भुज सागर बल जल पूरा, जह बूढ़े बहु सुर नर सूरा. 20 पयोधि अगाध अपारा, को असबीर जो पाई पारा. दिगपालन मैं नीर भरावा, भूप सुज सखल मोहि सुनावा. जौ पै समर सुभट तव नाथा, पुनि पुनि कहसी जासु गुण गाथा. तौ बसीठ पाठवत केहि काजा, रिपुसन प्रीति करत नहीं लाजा. हरगिरि मथन निरखु मम बाहु, पुनि सठ कपि निज प्रभु ही सराहु. सूर्य कवन रावण सरिस, स्वकर काटि जेहि सीस. हुने अनल अति हर्ष बहु, बहु बार साखी गौरीस. जरत बिलो केउ जबहि कपाला, विधि के लिखे अंक निज भाला. नरके कर आपन बधमाची, हसेउ जानी विधि गिरा असाची. सोमन समुझि त्रास नहीं मोरे, लिखा बिरंची जरठ मति भोरे. आन बीर बल सठ मम आगे, पुनि पुनि कहसी लाजपती त्यागे. जसं म्हटलं, तुलसीदासांनी हा अंगद रावण संवाद अत्यंत विस्तारपूर्वक दिलाय. यामध्ये फार मोठी गोष्ट तुलसीदासांनी आम्हाला सांगितली आहे, ती म्हणजे प्रभूंची थोरवी, आपल्या आराध्याची थोरवी कशी सांगावी, त्यांच्या विरुद्ध कसं ऐकून घेऊ नये, ह्या गोष्टी अंगद आम्हाला शिकवत आहेत. आणि रावणाच्या प्रत्येक संवादातून आम्ही कसं नसलं पाहिजे हे आम्हाला तुलसीदास शिकवत आहेत. तो अभिमान, अहंकार, इथं काय होतं, रावण आहे त्यामुळे आम्हाला अनेकदा ती नकारात्मक गोष्ट म्हणून आम्ही सोडून देतो. पण अशा अनेक अहंकारपूर्ण गोष्टी आमच्या हृदयामध्ये निवास करत असतात, हे सांगण्यासाठी तुलसीदासांनी हे इतकं विस्तारपूर्वक घेतलंय. जो ह्या अहंकाराला लांघून अंगदरूपी चांगल्या बोधाचं ग्रहण करेल, तोच खऱ्या अर्थानं प्रभू चरणापर्यंत पोहोचू शकेल, हे आम्हाला तुलसीदासांना सांगायचंय. त्यामुळे अंगदानं चांगलं सांगून सुद्धा रावणाचा क्रोध भडकतोय पहा. म्हणजे ज्यावेळी योग्य वचन आमच्या कानावर पडून सुद्धा आम्हाला त्याबद्दल कोणतीही पर्वा वाटत नाही, त्याबद्दल कोणताही आदर वाटत नाही, आणि माझं कसं चुकीचं आहे हा भाव मनामध्ये येत नाही, आणि नुसता भाव येऊन उपयोग नाही, तर त्या चुकीची दुरुस्ती आम्ही करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा परमार्थ मार्ग हा दोषणविरहित होऊ शकत नाही. ज्या बाधक गोष्टींचा त्याग आम्हाला महाराज सांगतात, त्या बाधक गोष्टी कोणत्या हे रावण चरित्रातून आम्हाला शिकवतायत तुलसीदास. त्यामुळे रावण म्हणतोय, अरे मूर्खा, कुंभकर्णासारखा माझा भाऊ आहे, इंद्राला जिंकणारा सुप्रसिद्ध असा माझा पुत्र आहे मेघनाद, इंद्रजित ज्याचं नाव आहे. माझा पराक्रम तू ऐकलाच नाहीस की मी सबंध चराचर जग जिंकून घेतलेलं आहे. अरे मूर्खा, दुष्टा, वानरांची मदत घेऊन तुझ्या स्वामींनी समुद्राला सेतू बांधला, हाच काय तो त्यांचा मोठेपणा. समुद्र तर अनेक पक्षीसुद्धा ओलांडून जातात, म्हणून ते काही शूरवीर ठरतात का?
तुला हे माहीत नाही की माझा एक एक भुजारूपी समुद्र बलरूपी जलानं भरलाय. त्यामध्ये अनेक शूरवीर देव आणि मनुष्य बुडून गेलेत. अशा माझ्या या अथांग आणि अपार 20 भुजांच्या समुद्राला ओलांडेल असा कोण शूरवीर आहे? दिक्पालांना मी पाणी भरायला लावलंय आणि तू त्या एका राजाची कीर्ती मला सांगतोस? ज्याचं गुणगान अखंड तू सांगतोय तो तुझा मालक युद्धात लढणारा योद्धा आहे, तर मग त्यानं दूत कशाला पाठवलेत? शत्रूशी प्रेम करताना त्याला लज्जा वाटत नाही? किती निर्भत्सनापूर्ण, किती अहंकारपूर्ण बोल आहेत पहा रावणाचे. आणि म्हणतोय, कैलासाचं मंथन करणाऱ्या माझ्या भुजांकडे बघ तरी, आणि मग हे मूर्खा आपल्या मालकाची प्रशंसा कर. रावणासारखा वीर आहे कोण, ज्यानं आपलीच शिरं तोडून आनंदानं अनेक वेळा अग्नीमध्ये होम केलेत? गौरीपती शिव या गोष्टीला साक्षी आहेत. जसं म्हटलं, अहंकारी जो मनुष्य असतो त्याला आपल्या 2-4 अहंकारांचं स्मरण इतकं तीव्रतेनं वारंवार होत असतं की तो सतत त्याबद्दलच बोलत असतो. तशी स्थिती इथं रावणाची झाली आहे पहा. अनेक वेळा सांगतोय, पुढे म्हणतो, मस्तक माझी जळत असताना मी आपल्या ललाटावर लिहिलेली विधात्याची अक्षरं बघितली होती. आणि काय होती ती अक्षरं? मनुष्याच्या हातून माझा मृत्यू होणार. हे वाचून त्या विधात्याची अक्षरं असत्य मानून मी हसलो होतो. ती गोष्ट समजल्यावर सुद्धा मला यत्किंचित भय वाटलं नाही. खरोखर मला वाटतं म्हातारा झालेल्या ब्रह्मदेवानं बुद्धिभ्रमानंच असं लिहिलं असलं पाहिजे. अरे मूर्खा, तू लाज आणि मर्यादा सोडून माझ्यासमोर वरचेवर त्या दुसऱ्या वीराचं बल सांगतोस? काय समजतोस तू? अशा रीतीनं रावण पुन्हा अंगदाला बोलतोय. आणि आता याला अंगद पुन्हा काय प्रत्युत्तर देतोय, आणि श्रीराम स्मरणाच्या प्रतापावर, अतुलनीय अशा निष्ठेवर काय करामत, काय लीला दाखवतोय त्या रावण दरबारात, हे आम्हाला तुलसीदास अतिशय सुंदर शब्दात सांगणार आहेत. ते आपण पुढच्या भागात बघूया. तोवर अंगदासारखा विश्वास, त्याच्यासारखी दृढचरणी प्रीती आणि त्याच्यासारखं अखंड स्मरण आमच्याही हृदयामध्ये प्रभुकृपेनं जागृत होवो, हीच त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.